नमस्कार, मी प्रदीप बंद तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जर पाहिलं गेलं तर आज नेटवर्क मार्केटिंग काळाची गरज आहे. ती का करायची मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो. मित्रांनो, जर आज नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला तुमचं नेटवर्क उभं केलं पाहिजे. ते थोडक्यात सांगतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही एक दिवसाला 500 रुपये कमवत असेल तर तुमची जी ग्रोथ आहे फक्त एक दिवसासाठी होती. जर तुम्ही तेच काम 10 लोकांच्या माध्यमातून जर केलं तर तुमची जी ग्रोथ होणार होती ती 10 दिवसाची ग्रोथ ही एका दिवसाला झाली. तर मित्रांनो, तुम्ही ज्या व्यवसाय करत असाल आज त्या व्यवसायाला कुठल्याही प्रकारचं जर तुम्हाला 2 लाख रुपये इन्कम पाहिजे असेल तर आज तुम्हाला कमीत कमी 5 ते 10 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करायला लागेल. तर मित्रांनो, जे मार्केट आहे ते 2 टाईप आहे. एक ट्रेडिशनल मार्केट आणि एक MLM मार्केट म्हणजे मल्टी लेवल मार्केट. तुम्हाला थोडक्यात सांगतो. आज ट्रेडिशनल मार्केटमध्ये मित्रांनो मनी कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर आज पैशाची गरज आहे. मित्रांनो, जर तुम्हाला एखादं कुठल्याही स्टँडर्ड एरियामध्ये जर एखादं शॉप ओपनिंग करायचं असेल कमीत कमी आज शॉप ओपनिंग करायला जर तुम्हाला महिन्याची इन्कम 2 ते 2.5 लाख रुपये पाहिजे असेल तर त्याला कमीत कमी तुम्हाला खर्च येतो 1 ते 2 करोड रुपये. तर मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला ते स्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरला त्यानंतर तुम्ही एक्सपेन्स तुमचा खर्च त्यानंतर तिथं तुम्हाला शिक्षणाची गरज पण आहे. त्यानंतर तुम्हाला तिथं व्यवसायाला टाईम देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आज त्या धंद्यामध्ये खूप काही रिस्क आहे, कॉम्पिटिशन आहे. आज मला सांगा, एखादं जर चांगलं दुकान जर चालत असेल तर त्या माध्यमातून अनेक दुकानं होतात. म्हणजे सेम एखाद्या कपड्याचं दुकान छान चालत असेल तर 5 कपड्याची दुकानं त्या गावामध्ये होतात. हे कॉम्पिटिशन झालं मित्रांनो. कुठलाही आज धंदा करायचा त्याच्यात रिस्क फार मोठी आहे. तर मित्रांनो, त्या धंद्याला एरिया लिमिट आहे. तर मित्रांनो, तुम्ही ज्या एरियामध्ये समजा आज पुण्यामध्ये तुम्ही शॉप चालू केलं तर पुण्याची कस्टमर तुमच्याकडे येणार आहे ती एक एरिया लिमिटेड कस्टमर येणार आहे. जर तुम्ही जर पाहिलं गेलं तर जर दिल्लीसारख्या ठिकाणी तुम्ही शॉप चालू केलं तर तुमची जी कस्टमर आहे ते दिल्लीला जाऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर मनी लिमिटेड आहे. तुम्हाला इथं मनी लिमिटेड भेटणार आहे. जो काय पैसा तो लिमिटेड भेटणार आहे. त्यानंतर मित्रांनो, असा एक व्यवसाय ज्याला आपण MLM म्हणतो, मल्टी लेवल मार्केटिंग. त्यामध्ये मित्रांनो मनी फ्री कुठलाही मनी लावायची गरज नसते, इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नसते, कुठली एक्सपेन्सची गरज नसते आणि एज्युकेशनची तर कुठली थोडीफार गरज असते. त्यानंतर टाईम तुम्ही पार्ट टाईम करू शकता, फुल टाईम करू शकता. त्यानंतर कुठल्याही प्रकारची रिस्क नाही, कॉम्पिटिशन नाही. मित्रांनो, कॉम्पिटिशन नाही कारण आज व्यवसाय तुम्ही ऑल इन इंडिया कुठेही करू शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन राहणार नाही. आणि इथं मनी लिमिटेड नाही. मनी लिमिटेड तुम्हाला जेवढं कमवायचं तेवढं कमवू शकता. तर ट्रेडिशनल मार्केट करण्यासाठी सर्व पाहिजे. MLM करण्याची गरज आहे का नाही मित्रांनो? तर मार्केटचे 2 प्रकार आहेत. त्यामध्ये ट्रेडिशनल मार्केटमध्ये XYZ कंपनी मॅन्युफॅक्चरर 30 रुपयाची वस्तू कस्टमरला 100 रुपयाला देते. त्यामध्ये इन स्टॉक पॉईंट असतो, डिस्ट्रीब्युटर असतो, होलसेलर असतो, शॉप असतो, त्यानंतर कस्टमर करते. म्हणजे जी कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चर होणारी 30 रुपयाची गोष्ट डायरेक्ट कंपनी कस्टमरला 100 रुपयाला जाते. म्हणजे जो काही 70% हिस्सा आहे, जे काही मध्ये सर्कल आहे ती पूर्णपणे डिस्ट्रीब्यूट करते. म्हणजे 70% त्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट पण आली. ही लोक भरपूर काही 70% पैसा खातात. तर मित्रांनो, डायरेक्ट सेलिंगमध्ये रिलायन्स मल्टीट्रेड म्हणून अशी कंपनी आहे. ती कंपनी 30 रुपयाची वस्तू जी काय जे डिस्ट्रीब्युटर होतात त्यांना 70% ते वाटलं जाते. त्यानंतर मित्रांनो, पाहिलं गेलं तर कारण कस्टमर ऐवजी डायरेक्ट त्याला डिस्ट्रीब्युशन दिलं जातं. जो काही ॲडव्हर्टाइजमेंट करण्याचा खर्च असतो, माउथ पब्लिकेशन असतं, ते 70% कंपनी त्या माउथ पब्लिकेशन देते. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारची सर्कल नाही. तर मित्रांनो, अशी डीलरशिप घ्यायला तुम्हाला आवडेल का? तर अशा ज्या संस्थेचं जे थोडक्यात माहिती, ज्या कुठलीही संस्था जर चालवायची असेल त्या संस्थेचं 5 की
की पॉईंट असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये पहिला जे की पॉईंट्स आहे त्यामध्ये प्रमोटरमध्ये स्वतः CMD मधुकर जाधव सरांना 18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे डायरेक्ट सेलिंगमध्ये, MLM मार्केटिंगमध्ये. सरांनी 6.5 वर्ष कंपनी चालवलेली आहे. त्यानंतर रियांश याचा अर्थ मित्रांनो सांगतो तुम्हाला की पृथ्वीवरती पडणारा पहिला सूर्यकिरण म्हणजे रियांश म्हटलं जातं. त्यानंतर स्वर्गाला मातीलाही रियांश असं म्हटलं जातं. आणि मित्रांनो, सांगण्याचा आनंद वाटतो की CMD सर यांच्या मुलाचे नाव रियांश आहे. त्यानंतर मित्रांनो, प्रोफाईल जर पाहिले गेले तर 7/9/2019 रोजी कंपनीची सुरुवात झाली. आज 6.5 वर्ष चालू आहे. 2049 पर्यंत कंपनीचं प्लॅन आहे. त्यानंतर मित्रांनो, एक व्यक्तीपासून ही कंपनी सुरुवात झालेली आहे. आज जवळजवळ 15 लाख डिस्ट्रीब्युटर आहे. त्यानंतर मित्रांनो, पाहायला गेलं एक प्रोडक्टपासून सुरुवात केली. आज 45 प्रोडक्ट आपल्याला, इन फ्युचर 200 प्रोडक्ट पण येणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग युनिट जयपूरमध्ये आपलं स्वतःचं आहे. त्यानंतर स्टॉक पॉईंट संगमनेरला आहे, नागपूर, दिल्ली, आसाम, मुंबई इत्यादी ठिकाणी. मित्रांनो, इन्कमचं जर पाहायला गेलं तर दिवसाला इथं 450 रुपयापासून तर 25 ते 30 ते 40 लाख रुपये महिना घेणारे व्यक्ती 2027 पर्यंत 1 कोटी रुपये घेणारा डिस्ट्रीब्युटर पण आढळेल. त्यानंतर मित्रांनो, जर पाहिलं गेलं तर कारच्या बाबतीत जर बोललं, नॉर्मल कार जर पाहायला गेलं तर 2000 प्लस कार आहे. त्यानंतर लक्झरी कार 20 प्लस आहे. डायमंड जर पाहिलं गेलं तर आज कंपनीमध्ये 1 करोड क्रॉस करणारे व्यक्ती जवळजवळ 40-50 लोक म्हणजे डायमंडशी आपण म्हणलं जातो. त्यामध्ये 1 करोड क्रॉस करणारी इन्कम करणारी व्यक्ती आज भरपूर आहे. त्यानंतर तिसरा जर आपण पाहिलं गेलं पी प्रोडक्ट्स. मित्रांनो, आपली जी कंपनी हेल्थ केअरमध्ये काम करते, 99% पर्सनल केअरमध्ये ॲग्रिकल्चर. तर मित्रांनो, 100% आयुर्वेदाची गरज आहे का नाही काळाची. तर मग जी आपल्या शरीराची रचना आहे, कोशिक जी पद्धत तुम्हाला सांगतो, त्याला आपण CNTP म्हणतो. आपली पहिले पेशी तयार होत्या, त्यानंतर उत्तक तयार होतं, अंग, आणि नंतर आपली बॉडी तयार होती. तर मित्रांनो, जे आपल्या सेल्स आहे त्याला 46 घटकांची आवश्यकता असते. त्या 46 घटकांची आजच्या जर वातावरणामध्ये पाहायला गेलं तर मित्रांनो, शुद्ध हवा भेटत नाही, शुद्ध पाणी भेटत नाही, शुद्ध अन्न भेटत नाही. तर मित्रांनो, पाहिलं गेलं तर आज तुम्हाला सांगतो, उदाहरणार्थ आपली कंपनी BP, शुगर, थायरॉइड सगळे आजार होतात. तर मित्रांनो, आपल्या कंपनीत एक ब्रँडेड 42 घटक जे प्रोडक्टमध्ये असेल तर ते अमृत ज्यूस हे आपलं काय करतं, पेशीवर काम करतं. नंतर ज्या काही आपण डॉक्टरच्या ॲलोपॅथीच्या गोळ्या खातो, आज जर पाहायला गेलं तर 350 वर्षापूर्वीचे जे आयुर्वेद आपण वापरतो. चौथ्या गोष्ट आहे तो प्लॅन. आपली पहिली जी इन्कम आहे रिटेल प्रॉफिट 45% म्हणजे 45%. त्यानंतर आपला MBI मॅचिंग बोनस इन्कम आहे. त्यानंतर SBI स्पॉन्सर बोनस इन्कम आहे. त्यानंतर आपली कंपनी आवर रिवॉर्ड देते. तर मित्रांनो, एक थोडक्यात उदाहरण, रिटेल प्रॉफिट आपले 45% काय भेटतं. तर मग उदाहरणार्थ आपल्या कंपनीचे एक ब्रँड म्हणजे जे प्रोडक्ट आहे अमृत ज्यूस, त्याची MRP 1850 रुपये, DP प्राईस 1032 आहे. त्यानंतर रिटेल प्रॉफिट 1818 आहे. तर मित्रांनो, पाहिलं गेलं तर उदाहरणार्थ आपल्या ज्या कॉन्टॅक्टमध्ये 500 लोकांची नावं असेल त्यामध्ये 200 लोक घेतील, म्हणजे 12×200×6 1200 बॉटल होतील. त्यानंतर 400 रुपये जरी मिनिमम एका बॉटलमध्ये पाहिलं गेलं तर आपली 4,80,000 रुपये नुसते रिटेल प्रॉफिट होते. कंपनी काही येणारे ॲव्हरेज काही इन्कम असेल SBI मार्फत, MBI मार्फत, अशी टोटल आपली जवळजवळ इन्कम 6-6.5 लाख रुपये होते. त्यानंतर मित्रांनो, मॅचिंग बोनस इन्कम आहे. मॅचिंग बोनस इन्कममध्ये आपल्या कंपनीचा जे रेशो आहे 1:1 रेशो आहे. ID ग्रीन करण्यासाठी 225 SP ची आवश्यकता आहे. तुमची ऑर्गनायझेशन 1, ऑर्गनायझेशन 2 ची ID डायरेक्ट कंपल्सरी ग्रीन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर पाहायला गेलं तुम्ही स्वतः ID घेतला, ऑर्गनायझेशन 1मध्ये एक टाकला, ऑर्गनायझेशन 2मध्ये टाकला, तो ज्यावेळेस ॲक्टिव्ह झाला, ग्रीन झाला, त्यानंतर 225 SP त्याला रिवॉर्ड भेटतात. 225 450 रुपये तुम्हाला कंपनी रिटेल म्हणजे मॅचिंग बोनस म्हणून देते. तर मित्रांनो, आपलं जे कंपनी एक SP = 2 रुपीजमध्ये वाटली जाते. त्यानंतर 1000 कालांतराने तुमचे एक साईडला ऑर्गनायझेशन Aला 1000 SP झाले, ऑर्गनायझेशन 2ला 1000 SP झाले, तुम्हाला 2000 रुपये भेटले. आपल्या जे विकली कॅपिंग आहे 35,000 SP
157 आय डी राईटला, 157 आय डी लेफ्टला, तर 70,000 रुपये तुम्हाला आठवड्याला भेटते. असे तुम्हाला महिन्याचे 2,80,000 रुपये मॅचिंग बोनसमधून भेटलं जातं. तर आपली जी पॉवर आहे आणि पॉवर आहे ती कॅरी फॉरवर्ड होते. समजा तुमचे SP एक साईडला 70,000, एक साईडला 1,00,000 झाले, जे 30,000 SP आहे ते कॅरी फॉरवर्ड होतात. त्यानंतर सगळ्यात बेस्ट म्हणजे जी इन्कम आहे आपली स्पॉन्सर बोनस इन्कम, ही फर्स्ट लेवलला 50% वाटली जाते, सेकंड लेवलला 50% वाटली जाते. त्यामध्ये मित्रांनो जर आपण पाहिलं गेलं तर आपण उदाहरणार्थ एक आय डी घेतला. एक आय डी घेतल्यानंतर तुमच्या ऑर्गनायझेशन एला ए व्यक्ती जोडला, ऑर्गनायझेशन बीला, ऑर्गनायझेशन 2ला बी व्यक्ती जोडला. समजा ए व्यक्तीने 70,000 रुपये जर कमवले तर तुम्ही एक आय डी घेतल्यानंतर तुम्हाला 35,000 रुपये आय डीला डायरेक्ट इन्कम येते 50%. त्यानंतर असे तुम्ही 4-5 जरी स्पॉन्सर जोडले ते काय कमवतील त्याचे 50% तुम्हाला येणार. तर मित्रांनो ह्यामध्ये पाहिलं गेलं तर जर 3 आय डीने तुम्ही कामाला सुरुवात केली तुम्हाला 100% स्पॉन्सर बोनस इन्कम भेटली जाते. त्यामध्ये समजा हे 3 जे आय डी घेणारे होते ते स्वतःचे असणार. तुमचा ए स्पॉन्सरने 70,000 रुपये कमवले, तुमच्या स्पॉन्सर आय डीला आणि मेन आय डीला असे 35,000 रुपये जाणार. त्यानंतर इथे तुम्ही अगणित स्पॉन्सर जोडू शकता. त्यामध्ये समजा उदाहरणार्थ 5 स्पॉन्सर लेफ्ट साईडला झाले, राईट साईडला 5 झाले, असे 10 स्पॉन्सर झाले. तर 10 स्पॉन्सरमध्ये एका स्पॉन्सरने 70,000 रुपये, आठवड्याला तो जर विचार केला तर 7 लाख रुपये तुम्हाला आठवड्याला. जर महिन्याचा विचार केला तर 7-28 लाख रुपये ह्या धंद्यामधून तुम्हाला सहज 10 स्पॉन्सर कमवून देऊ शकते. समजा उदाहरणार्थ मित्रांनो जर तुम्ही ह्या धंद्यामध्ये 100 स्पॉन्सर जर ॲक्टिव्ह ठेवले तर 100 स्पॉन्सरची ॲक्टिव्ह इन्कम जर पाहिली गेली तर एक स्पॉन्सरला 70,000 रुपये आणि 100 स्पॉन्सरचे 70 लाख रुपये, असे महिन्याला तुम्ही 2,80,00,000 रुपये पण घेऊ शकता. इथं अस्पॉन्सर गणित आहे, तुम्ही कितीही स्पॉन्सर जोडू शकता. तर मित्रांनो अवॉर्ड रिवॉर्ड्स हे मिळेल जाते. त्यानंतर आपल्या कंपनीचा जो इन्कम आहे SBI सिंगल लेग इन्कम्स, इतर कंपन्यांमध्ये जे सिंगल इन्कम आहे ती बायनरी मॅच झाल्याशिवाय भेटत नाही. आपल्या कंपनीमध्ये सिंगल लेग इन्कम बी आहे. त्यामुळे मित्रांनो जर पाहिलं गेलं तर एक साईट आपली जरी वीक चालली नाही चालली तरी 100% आपल्याला SBI स्पॉन्सर लेग सिंगल साईटनी पण भेटला जातो. त्यानंतर मित्रांनो आपल्या कंपनीचे अवॉर्ड रिवॉर्ड्स दर 3 महिन्याला लागलेले असतात. त्यामध्ये आत्ताच जे अवॉर्ड लागलेले कोरडीला क्रूज ते खूप छान आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्या कंपनीचे जे पेआउट आहे ते पेआउट रविवार ते शनिवारी कामाचा दिवस असतो मित्रांनो. सोमवारी तुमच्या डॅशबोर्डला दिसते, मंगळवारी अकाउंटला तुमच्या जमा होते. 5% आपली TDS कंपनी कट करते. त्यानंतर KYC नसेल तर 20% TDS कट होते. तर वार्षिक उत्पन्न जर मित्रांनो 20 लाखापेक्षा जर जास्त झालं रिलायन्स कंपनी गव्हर्नमेंटचे GST सुद्धा देते. तर मित्रांनो खूप छान प्लॅनिंग आहे. तर तुम्ही डिसिजन घ्या, नक्कीच रिलायन्स जॉईन करा. थँक्यू सो मच.